ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 35 आणि 36. श्री भगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहेण चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. शब्दार्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे यात शंका नाही. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, हे मन अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते. ज्याने मनावर ताबा मिळवला नाही अशा पुरुषाला योग साधणे कठीण आहे आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे अशा प्रयत्नशील पुरुषाला साधनेने तो प्राप्त होणे शक्य आहे असे माझे मत आहे. भावार्थ. योग साधायचा तर मन ताब्यात हवं. मन आवरायचं कसं हाच खरा यक्ष प्रश्न. अभ्यास आणि वैराग्य हा त्यावरचा उपाय आहे असे भगवंत सांगतात. ज्यांना योग साधायचा आहे, ध्यान जमायला हवे असे मनापासून वाटते, त्यांनी खालील गोष्टी जाणून घ्यायला हव्यात. अभ्यास म्हणजे नक्की काय? जी गोष्ट आपल्याला येत नाही ती समजून घ्यायची आणि येईपर्यंत करत राहायची म्हणजे अभ्यास. नवीन गोष्ट शिकणे, ती साध्य करणे म्हणजे अभ्यास. अभ्यास ही जन्माला आल्यापासून अवगत असलेली कला आहे. जसे वय वाढत जाते तसे आपण त्यापासून फारकत घेतो. ज्ञान ही अशी गोष्ट आहे की ती कोणालाही पूर्ण प्राप्त झाली असे सामान्यपणे होत नाही. माणसाने सतत विद्यार्थी असावे. आपल्याला शिकण्यासारखे खूप असते, पण आपली इच्छाशक्ती कमी पडते. क्रमिक शिक्षण संपलं की अभ्यास संपला असे आपण गृहीत धरतो. प्रयत्न आणि सातत्य अंगी असेल तर अभ्यास नीट होतो. श्वास कसा घ्यावा, कसे वागावे, बोलावे, चालावे, खावे अशा अनेक गोष्टी वयानुसार बदलतात. त्या जाणून घेणे आणि अंमलात आणणे हाही अभ्यास आहे. अंमलात आणणे हे अभ्यासाचे महत्त्वाचे अंग आहे. नाहीतर शिकून उपयोग काय? आपण अनेक वेळा सहज म्हणतो मला माहीत आहे, पण माहीत असतं ते उपयोगात आणलं पाहिजे, नाहीतर शिक्षणाचा उपयोग काय? पदवी विज्ञान शाखेची आणि बँकेचे व्यवहार आले नाहीत, माहीत नाहीत तर शिकून फायदा काय? एका मुलीने प्रथमोपचाराचे शिबिर पूर्ण केले. योगायोगाने शिबिर संपताना एक मुलगी पडली. तिला ठेच लागून रक्त येऊ लागले. बाकीचे मदतीला धावले, पण या मुलीने 2 पायात स्वतःचे डोके धरले. असे का? तर तिला रक्त बघितले की चक्कर यायची. म्हणजे अभ्यासासाठी अंगात धाडसही हवे. आपण जो पेशा स्वीकारू त्याची आपल्याला आवड हवी. आवड नसेल तर अभ्यासात मन रमत नाही आणि मग त्या घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग नाही. योगाचा मूळ पाया इच्छा आहे. एखादे काम, गोष्ट नाईलाजाने करणे आणि आवडीने करणे यात अंतर आहे. कर्तव्य आवडून घ्यावे लागते. निर्णय हातात असेल तर आवडीच्या गोष्टी शिकल्या आणि केल्या तर जीवन परिपूर्ण होते. आयुष्याचा तोल सावरला जातो. हा तोल साधणे हे योगाचे दुसरे अंग. विचारांचा तोल, कामाचा तोल, बोलण्याचा तोल साधता यायला हवा. योगाचा अभ्यास म्हणजे 5 मिनिटे डोळे मिटून शांत बसा असा नसतो. प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. अभ्यास म्हणजे परीक्षा असतेच. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे वागले तरच योग जमतो. प्रत्येक कृती तोलून मापून हवी. सकाळी तासभर पूजा केली आणि मग दिवसभर काहीही केले असे चालत नाही. एकदाही देवाचे नाव न घेता प्रत्येक क्षण नियमाने, विचाराने वागले तरीही देव प्रसन्न होतो. असंही किती जगलो ते महत्त्वाचे नाही, जन्माला येऊन काय केले हे महत्त्वाचे आहे. ज्ञानेश्वर, शिवाजी, संभाजी, बाजीराव, राणा प्रताप, विवेकानंद, भगतसिंग किती जगले? त्यांना पूजा करायला किती वेळ मिळाला? त्यांचे जगणेच एक पूजा होती. आजही ते जनमानसात जिवंत आहेत. असे जगता आले पाहिजे. औरंगजेब सतत जप करायचा, 80 वर्ष जगला, पण त्याचे नाव आपण आदराने घेत नाही. अभ्यास असा असतो आणि तो कधीही संपत नाही. वैराग्य म्हणजे अलिप्तता. त्यासाठी संन्यास घेणे आवश्यक नाही, तर वृत्ती संन्यस्त हवी.
अलिप्त राहायचे म्हणजे भावनांचा गुंता करणे टाळायचे. कल्पना आणि अपेक्षा करणे सोडून द्यायला हवे. बोधिसत्वाच्या गोष्टीप्रमाणे सांगणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या ज्ञानात भर पडत नाही, हित नाही अशा गोष्टी बोलू नयेत. भरकटणे हा मनाचा गुणविशेष आहे. त्याला प्रयत्नपूर्वक टाळ्यावर आणावे लागते. ते आपल्याला मोहात पाडते. त्यापासून त्याला परावृत्त करावे लागते. मोबाईलवर किती वेळ घालवावा, टीव्ही किती वेळ बघावा हे आपल्याला ठरवता आलं नाही, मनाला आवरता आलं नाही, तर मग वेळ वाया जातो. मनाला आपण जे सांगू ते ऐकते, पण आपणच त्याचे ऐकतो. आपला आतला आवाज असतो, ज्याला कोणी चैतन्य म्हणतं, कोणी आत्मा म्हणतं, कोणी ब्रह्म, त्याची हाक ऐकली पाहिजे. तो काय सांगेल ते ऐकले की मनाकडे लक्ष जात नाही. तो सांगेल ते केले की तेच वैराग्य. तो आपली काळजी घेतो हा विश्वास म्हणजे वैराग्य. तो सांगेल तसे वागणे म्हणजे वैराग्य. एकदा त्याचा हातात हात धरला की चिंता नाही. मन भरकटत नाही. मन खूप गुणी आहे. त्याला लगाम घातला की वळवू तसे वळते. आपण सांगू ते करते. आई वडील सांगतील ते मुलांनी ऐकायला हवं. मुलं सांगतील ते आईबाबांनी ऐकले म्हणजे मुलं भरकटली तर दोष आईबाबांचा. मन म्हणजे मायेचा पसारा आहे. तो विवेकाने आवरावा लागतो. कठीण गोष्ट आहे पण अशक्य नाही. कष्टसाध्य आहे. प्रयत्नांती परमेश्वर. श्लोक 37-39. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कांगतिं कृष्ण गच्छति. कच्चिन्नो भयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति. अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि. एतत् मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः. त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता नैयुपपद्यते. शब्दार्थ. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले असा साधक योगसिद्धीला म्हणजे भगवत साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो? हे महाबाहो कृष्णा, भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत. हे श्रीकृष्णा, हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल, कारण तुमच्याशिवाय दुसरा कोणी हा संशय दूर करणारा मिळण्याचा संभव नाही. भावार्थ. योग म्हणजे काय ते अर्जुनाला नीट समजले. यमनियम पाळणे, मन एकाग्र करणे, कामात राम शोधणे आणि मनाच्या तरल अवस्थेत पोचणे वाटतं तितकं सोपं नाही, हेही त्याच्या लक्षात आले. एका जन्मातील साधना सिद्ध होण्यास पुरेशी नाही याची त्याला जाणीव झाली. काही वेळापुरते हे जमेल, पण सदा सर्व काळ असे कसे वागणार? जो सिद्ध पदाला पोचला त्याचे ठीक आहे, पण ज्यांचा अभ्यास पूर्णत्वास पोचला नाही आणि देह त्यागावा लागला त्यांच्या साधनेचे काय होते? योग भ्रष्ट म्हणजे ज्याची योग साधना अपूर्ण आहे असा. भ्रष्ट म्हणजे अर्धवट राहिलेले. आपल्याला भ्रष्टाचार समजतो त्याचा काही संबंध नाही. या जन्मात केलेल्या योगाभ्यासाचे काय होते? पुढच्या जन्मात तो आपल्याला आठवतो का? त्याचा फायदा मिळतो का? अभ्यास परत पहिल्यापासून करावा लागतो का? आपल्या मनात खूप प्रश्न असतात. त्याचे योग्य वेळी निराकरण झाले तर आपली पुढची प्रगती होते. आपल्याला माहिती असेल तर योग्य निर्णय घेता येतो. ज्याचं अभ्यासात लक्ष आहे त्यालाच प्रश्न पडतात. प्रश्न कसे आहेत यावर बुद्धीची झेप कळते. प्रश्न कोणाला विचारतो त्यावर आपला स्वभाव कळतो. उगाच अनाठाई प्रश्न विचारून अज्ञान प्रकट होते. काही जण सतत आणि नुसते प्रश्न विचारतात. ज्याला प्रश्न विचारतो त्याच्यावर विश्वास हवा, तरच शंका निरसन होते. प्रश्न अधिकारी व्यक्तीला विचारावेत, जाहीर विचारू नयेत. अर्जुन पूर्ण गीतेत कमी बोलला. कृष्णाचे बोलणे त्याने जीवाचा कान करून ऐकले. आपल्याला कान, हात, पाय, डोळे 2 आहेत.
नाक एक असलं तरी नाकपुड्या दोन आहेत, मात्र तोंड एकच आहे. त्या हिशोबाने बोलावं कमी, ऐकावं जास्त, बघावं जास्त, चालावे पण जास्त. आता भगवान याचे काय उत्तर देतात ते पुढील श्लोकात आहे. ते जाणून घेणे नक्कीच माहितीपूर्ण आणि बोधप्रद ठरेल. आजचे निरूपण इतकेच. जय श्रीकृष्ण.